ऊसाचं नेमकं एकरी किती उत्पादन निघायला पाहिजे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी कधी सांगितलेलं तुम्ही ऐकलंय का की एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन निघतं? किंवा कुठल्याही अधिकृत सरकारच्या लिटरेचरमध्ये, पत्रिकेमध्ये तुम्ही असं वाचलंय का की एकरी 100 टन ऊस उत्पादन निघेल? मी गॅरंटी देऊन सांगतो, असं ते कधीच सांगणार नाही. त्याच्या मागे कारण आहे. मग याचा अर्थ असा होतो का की एकरी 100 टन ऊस उत्पादन कधी निघूच शकत नाही? कन्फ्युजन होणं साहजिक आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचं संपूर्ण कन्फ्युजन त्या ठिकाणी दूर होईल. ज्या वेळेस एखादी व्हरायटी एखाद्या संशोधन केंद्रामध्ये किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जाते, ती व्हरायटी तयार केल्यानंतर मित्रांनो त्याच्या वेगवेगळ्या ट्रायल्स घेतल्या जातात. वेगवेगळ्या हंगामामध्ये, वेगवेगळ्या जमिनीमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये, म्हणजे आडसाली, पूर्व हंगामी, सुरू असे वेगवेगळ्या हंगामामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्याकडून ट्रायल्स घेतल्या जातात, लागवडी केल्या जातात, त्याचा रिसर्च केला जातो, उत्पादन, खर्च, त्याला लागणारा कालावधी, कुठले कीड येतात, रोग येतात, हा सर्व अभ्यास केला जातो आणि त्याचा एक ॲव्हरेज डाटा कलेक्ट करून तुम्हाला एक उत्पादन क्षमता त्याची दिली जाते की हा याची प्रोडक्शन कॅपॅसिटी एवढी आहे. म्हणून तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट संस्थेकडून ऐकलं असेल की ऊसाची उत्पादन क्षमता ही 130 ते 165 टन प्रति हेक्टर एवढीच दाखवली जाते. म्हणजे 52 ते जास्तीत जास्त 65 ते 66 टन प्रति एकर इतकीच. ते अजिबात म्हणत नाहीत की एकरी ऊसाचं उत्पादन 100 टन निघतं. मग तुम्ही म्हणाल की नाही नाही, आमच्याकडे तर एकरी 100 टन निघले. कधी निघले ते नीट समजून घ्या. बघा, कुठल्या कंडिशनमध्ये एकरी 100 टन निघू शकतं? समजा तुम्ही जर आडसाली लागवड केली असेल आणि तुम्ही जर किमान 16 ते 18 महिने तुमचा ऊस त्या शेतामध्ये ठेवला असेल, तर चान्सेस आहेत. तुम्ही अतिशय एकदम सखोल मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. ड्रिप व्यवस्थापन केले, तुम्ही सगळ्या आळवण्या, खत व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे, जमीन चांगली पोताची आहे, त्यावेळेस देखील तुमचं उत्पादन मिळू शकतं. पण ती एक कमाल मर्यादा आहे. असं कधीच होऊ शकत नाही की त्या व्हरायटीची उत्पादन क्षमता तेवढी आहे. उत्पादन क्षमता आपण नेहमी एक सरासरी ग्राह्य धरली पाहिजे. म्हणून मी शेतकऱ्यांना वारंवार म्हणत असतो की ऊस पिकामध्ये कधीच 100 टनाचं टार्गेट ठेवू नका. कारण त्याची पोटेन्शियल कॅपॅसिटी तेवढी नाहीच आहे. तुम्ही एक हायेस्ट घेतलं म्हणजे असं नाही की हा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यामधून तेवढं उत्पादन निघेल. तुमचं जर 65-70 टन प्रति एकरी निघत असेल तर एक नंबरचं ते उत्पादन आहे, कारण त्या व्हरायटीची तेवढीच उत्पादन क्षमता आहे. मग यातून निष्कर्ष आपण काय काढायचा? तर मित्रांनो, संशोधन केंद्राच्या मते जर तुम्ही योग्य अंतर, योग्य व्यवस्थापन, पाण्याचं चांगलं नियोजन केलं तर एकरी 55 ते 70 टन उत्पादन एक स्टँडर्ड उत्पादन मानलं जातं. कमीत कमी 55 टन प्रति एकरी यावं आणि जास्तीत जास्त 70 टन जरी निघालं तर एक नंबर तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन घेताय. जे शेतकरी 100 टनाचा दावा करतात त्यांनी हे देखील सांगणं गरजेचं आहे की त्यांची आडसाली लागवड आहे, 18 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऊस त्यांनी जपलेला आहे आणि खूप सारं मायक्रो मॅनेजमेंट आणि खूप सारा खर्च करून त्यांना ते उत्पादन निघालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गैरसमज करू नये. उत्पादन क्षमता आणि कमाल मर्यादा किंवा एखादा आपण काय म्हणतो की त्याला अपवादात्मक गोष्ट याच्यामध्ये फरक समजणं गरजेचं आहे. आशा करतो की जर तुम्ही ऊस लागवड केली असेल तर तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आपलं टार्गेट किती असावं. आयडियल ऊस पिकाचं एकरी उत्पादन 65 ते 70 टन 1 एकर असावं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.